इन फॉर चेंज कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देश बदलायचा असेल तर महिला सक्षम झाली पाहिजे असं वाटतं, पण त्याचवेळी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो होता आर्थिक सक्षमीकरणाचा. आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की पंतप्रधान जनधन योजना असेल किंवा आर्थिक साक्षरतेचा मुद्दा असेल, तो ऐरणीवर आला आहे. खरोखरच आर्थिक सक्षमीकरणासाठी काय करता येणं शक्य आहे? पंतप्रधान जनधन योजना, त्या योजनेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बँक अकाउंट्स पोहोचण्याची ही योजना आहे बेसिकली. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत बँक्स पोहोचाव्यात. बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल लिटरसी नाही आहे. बँक कशा ट्रान्झॅक्ट करतात, त्यांचे देवाणघेवाण कशी होते, लोन्स कुठून घेतात, आणखीनही लोक त्या सावकार कोणी जे हे असतात त्यांच्याकडनंच कर्ज घेतात. अजूनही पैसे उचलण्यासाठी त्यांना त्या लोकांकडे जाता येतं. बँक ही संकल्पना अजूनही बऱ्याचशा लोकांपर्यंत नाही. जरी सरकारने ही योजना हे केलेली असेल तरी ती योजना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकू याच्यावरती काम करणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता की बँकिंगची व्यवस्था प्रभावी नसणं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. खरं म्हणजे आर्थिक सक्षमीकरणाबद्दल आपण बोलणार आहोतच, पण शेवटी असं आहे की ज्या सांस्कृतिक वातावरणामध्ये आपण जगत असतो त्या सांस्कृतिक संदर्भातही काही विचार करण्याची आवश्यकता असते. आपण असं बघतो की अनेक शहरांमध्ये कला दालनं नाहीत, अनेक शहरांमध्ये वाचनालयं नाहीत, ग्रंथालयं नाहीत, अनेक शहरांमध्ये चांगली थिएटर्स नाही आहेत. आम्ही थिएटरची म्हणजे आम्ही नाटक करतो, तर मग मराठी ही जी काय मराठी संस्कृती जी आहे त्याला प्रोत्साहन फारसं दिलं जात नाही, जे की बॉलिवूड किंवा बाहेरच्या पिक्चर्सला किंवा हिंदी यांना जे प्रोत्साहन मिळते ते मराठीला तितपत मिळत नाही असं वाटते. इकडे थिएटर्सची संख्या कमी आहे, नाट्यगृह यांची संख्याच कमी आहेत आणि जी आहेत त्यांची अवस्था पण अतिशय भीषण आहे. म्हणजे कोणी प्रेक्षक त्यांच्याकडे येऊ म्हणजे इच्छाच त्यांची होणार नाही अशी जी अवस्था आहे. आणि त्याबद्दल मदत मागितली असती, मदतही आम्हाला मिळत नाही त्या प्रमाणामध्ये. अगदी खरं. शेवटी विकास ही संकल्पना मुळामध्ये बहुआयामी आहे. केवळ एकाच गोष्टीचा विचार करून आपल्याला विकासाबद्दल नाही बोलता येणार. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीला स्वतः झाडू हातात घेतला आणि स्वच्छतेचा मंत्र सगळ्या नागरिकांना दिला. कचरा कोंडी हा सगळ्याच शहरांसमोरचा, सगळ्याच गावांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. रिसाइकलिंग इज़ द बेस्ट थिंग टू अवॉइड द गार्बेज एंड थिंग्स. हम हमारे घर को साफ़ रखते तो अपना घर, अपनी रास्ते क्यों नहीं साफ़ रख पा रहे? ये हमारा शहर है, हमारा घर है, तो हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए कि हमने इसे साफ़ रखना है. किसी और पे ब्लेम करके या तुमने गिराया, तुमने कचरा किया, ये नहीं चलता है. सिर्फ इरादा नेक होने से फ़ायदा नहीं, रास्ता भी नेक होना चाहिए. आणि याच्या अनुषंगानं खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे. खरोखरच अनेक संदर्भामध्ये बोलता येणं शक्य आहे की एकीकडे आपण मंगळावर जातो आणि दुसरीकडे आपल्या रस्त्यावर मात्र कचरा असतो, खड्डे असतात. मी असं म्हटलं गेलं जेव्हा मंगळावर भारतीय पोहोचले तेव्हा की मंगळावरही एवढे खड्डे नसतील जेवढे आपल्या शहरातल्या रस्त्यांवर आहेत. दुसरीकडे चित्र असं आहे की आपल्याकडे मूलभूत संशोधनाला विद्यार्थीच मिळत नाहीत. मूलभूत संशोधनाकडचा ओढा कमी होत गेला तर खरोखरच आपला देश कशी प्रगती करणार आहे, काय वाटतं? सर, मुळात आपल्या म्हणजे एज्युकेशन असं झालं की ते आपल्याला फक्त शिकवत आहेत की या गोष्टी जगात आहेत, पण हे नाही प्रोत्साहन दिलं जाते लोकांना की तुम्ही प्रॅक्टिकली स्वतःहून काही ना काही तयार करा. स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणजे आपल्या पंतप्रधानाच्या भाषणातनं बऱ्याचदा ऐकतो की आपल्याकडे खूप प्रमाणात आपल्याकडे यूथ आहे, पण त्यांचे स्किल डेव्हलप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्याला जर त्यांना सगळ्या या गोष्टी जर आपण त्यांच्यामध्ये दिल्या स्किल्स, तर आपल्याला ही पण वेळ येऊ शकते आपल्याला की आपण आपले जे काही मुलं आहेत किंवा आपली जी यूथ आहे ते बाहेर पाठवू शकतो चांगली कामं करण्यासाठी. नुसत्या भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात आपली प्रसिद्धी होऊ शकते आणि आपण पुढे वाटचाल पण करू शकतो पुढे. एज्युकेशन इज द मास्टर की ऑफ डेव्हलपमेंट. पण असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा सुद्धा शिक्षणाबद्दल काही मूलभूत बदल केला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही आणि याच्या अनुषंगाने विचार करण्याची आवश्यकताही वाटत नाही. व्हॉट डू यू थिंक? Some of the people do not even know what is proper eating 3 meals a day. There are midday meals also implemented in schools nowadays. So everybody needs to take initiative. We as people who are having the opportunity to reach out to others, we should go forward and do so. दिस इज द बेसिक प्रॉब्लेम. डिस्पॅरिटी इज द बेसिक प्रॉब्लेम वी आर फेसिंग नाउ अ डे. विषमता हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. विषमता दूर करण्यासाठी, हे आव्हान परतवून लावण्यासाठी आपल्याला काय करता येणं शक्य आहे? जसं तिने सांगितलं की स्कूल्समध्ये मिड डे मील्स वगैरे चालू झालेत, पण ते पण किती प्रमाणात आहे. म्हणजे आपण खूप वेळा न्यूज ऐकतो की पॉयझन वगैरे देण्यात आलं आहे त्यांना असं वगैरे. तर ते प्रमाण पण कमी व्हायला पाहिजे. मेंटॅलिटी चेंज व्हायला पाहिजे सगळ्यांची की सगळ्यांना लिटरसी फूड सगळं प्रॉपरली भेटायला पाहिजे करून.
अगदी खरं आहे. बी द चेंज यू बिलीव्ह इन. शेवटी तुमच्यामध्ये जे काही बदलाची इच्छा आहे तो बदल तुम्ही स्वतःच झालं पाहिजे आणि कुठलाही बदल हा विचारापासून होत असतो, त्यामुळे विचार बदलला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका हे सगळे तरुण मांडतायत. खरं तर आणखी आपल्याला बोलत राहायचं आहे. खूप मुद्दे आहेत, खूप विषय आहेत, त्यांनाही खूप बोलायचं आहे, तुम्हालाही ऐकायचं आहे. पण तुर्तास आपण घेऊया छोटासा ब्रेक.